काय बोलता, कशात सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी जस्ट निघालो आहे आता इथून. माझी बाय कुठे माहीत नाही, हा कुठे गेला आहे, खाली घेऊन गेला आहे वाटतं मोस्ट ऑफ. तरी मला तर असंच वाटतं आता ही भेटत नाही, म्हणजे हा टिंबी पडायला पण घेऊन गेला पण असेल, असं पण असेल. मामा बघूया. मी पण आता जातो जरा खाली चालत, बघा कोण मित्र भेटतो काय बाईकवाला, नाही तर मग आपला ऑटो किंवा बसनेच जाईल, ते बेटर पडेल, लवकर पोचेन. मित्र भेटला तर वेल गुडी यार, 15-20 मिनटात खाली असतो स्कूटीवरनं. त्याला स्कूटी घेतलीच पाहिजे, मला तर असंच वाटायला लागलं आहे. स्कूटी घेतल्याशिवाय ऑप्शन नाही, सेकंड हँड तर सेकंड हँड. बघूया कधीपर्यंत चान्सेस होतात, कारण की हे तिथून आपल्या ह्याच्या इथून येईपर्यंत बसची लाईन हे करा, त्या ह्याच्या इथून हे करा, खूप सीन्स आहेत, खूप म्हणजे काहीतरीच सीन्स आहेत. मला काय बोलू मी, म्हणजे बस आता मी भांडूप स्टेशनला उतरल्यावरती बस आणि ऑटो लवकर भेटत नाही. बससाठी भली मोठी लाईन असते तिकीट घरापर्यंत, आणि ऑटोचे भाई फक्त गाडू नका किंवा हे काय बोलतात ते तलाव, आणि ह्यांना परत राऊंड मारायचा असतो रिटर्नमध्ये, तर तसं असतं ते बघतात. म्हणून तिथून चान्सेस भेटत नाही म्हणजे नवजीवन किंवा टिंबीपाडा येण्यासाठी. आणि बसेस आता ते 607 हे केली म्हणून गर्दी एवढी मोठी असते, मला काय बोलू, खूप काहीतरीच मोठी गर्दी असते. म्हणजे लाईन खूप मोस्ट ऑफ तरी लांबच्या लांब असते, ह्याच्यापर्यंत भांडूप स्टेशनचं तिकीट घर आहे तिथपर्यंत लाईन असते, कारण की दोन्ही मिक्स आहेत. 606 पण 605 टिंबीपाडावाले अर्धे नरदास नगरला होतं, ट्रेन बस तिथे खाली होऊन जाते, आणि तेच आता बघायचं. आता पण गर्दी असणार मोस्ट ऑफ. तर बघूया काय करूया, काय प्लॅन, नाही तर कोण भेटतं की नाही ते पण नाही माहिती. बघूया काय ते. चला तुमच्याशी मी नंतर बोलतो. बाय बाय. डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलूया आपण. मी आता भांडूप स्टेशनला आहे, जस्ट पोचलो आहे, थोडा वेळ झाला. आता एक ट्रेन आमची ट्रेन येईल 8:56ची, जरा लेट झालेला कारण की आलो मी आज चालत. मोस्ट ऑफ तरी आता ट्रेन येते, त्या ट्रेनमध्ये सडन गर्दी तर मग असेलच. बघूया आता काय ते, नंतर बोलू तुमच्याशी डायरेक्ट ठाण्यामध्ये. बाय बाय. ठाण्यावरनं आता जस्ट बेडेकर कॉलेजच्या इथे जातो आहे. मित्र बोला बेडेकर कॉलेजच्या इथे ये, त्याला तिथून पटकन फिरता येतं आहे, नाही तर हे उगाच आतमध्ये येईपर्यंत टाईम जाईल. बोला तू बेडेकरच्या इथे ये, तिथून पिकअप करतो तुला. आता बेडेकरच्या इथेच जातो आहे. पहिला जिथे सोडतो तिथे उभा होतो मी, बट आता बेडेकरच्या इथे जातो आहे. बेडेकर कॉलेजच्या गेटच्या इथे. हा काय टर्न मारला, गरम या पुष्कळ होते. आणि वरनं हा जो शर्ट घातला आहे त्या शर्टच्या आतमधून ते धागे असे चावतात असं वाटतं घामामुळे, डोक्यात तूळ झालेलं आहे. गरम तर पुष्कळ होते यार, आणि बाईकवरनं जाईन म्हणून काय एवढं वाटणार नाही. पोचू आम्ही, देखते अभी किती वेळ लागतो. ऊन या डोक्यापर्यंत आलं आहे, असं डोक्याचा शॉर्ट झालेला आहे. आणि केस कापायला पण टाईम भेटत नाही, केस दाढी करायची आहे, टाईमच भेटत नाही याच्या मारी. बघूया सॅटर्डे किंवा शुक्रवारी जाऊन कटिंग करून ये, जरा वेगळा लुक घेतो काहीतरी. ते भलतंच दिसायला लागलं आहे. तुमच्याशी मी नंतर बोलतो. मी आता आलो आहे आउटसाईडच्या रोडला आहे, स्टेशनच्या इथून बाहेर. बेडेकरच्या इथे पोहोचेन, तो आला असेल तिथे, तुमच्याशी नंतर बोलतो. हा काय मित्र आला आहे न्यायला, ह्याला तर ओळखतच असाल तुम्ही, राहुल वाल्मिकी. आज फुल एकदम ग्रे एंड ब्लैक फुल कॉम्बिनेशन मार के आया है भाई. किसने बताया है क्या? नहीं, मेरे को लगा किसने बताया भेजा है कि क्या एकदम कॉम्बिनेशन मार के आया इससे पूछा. नहीं मेरे भाई, आज आम लेके आए ले भाई, मस्त खाते एकदम आम भी एकदम. चार लेके आए. देखते अभी कौन, अपन 2 ही जन जाने वाले कि दूसरे भी आएगा कोई? आएगा ना, रुपेश रहेगा, अजय को भी पूछते हैं. देख भाई सोचा हो गया पूरा. मेरे को लगा नहीं आएगा, मैंने ऐसे ही कॉल किया था, मैं किधर है भाई, क्या कर रहा है.
बाद में समझा तू भाई, तू बोल रहा है 10 to 7 ही आने वाला है। मैं आजा, कल तू रुका नहीं, साले इतनी मजा आई ना। क्या मतलब, क्या किया? कौन कौन थे? तू और रितेश किधर बैठे थे? उधर ही। तो प्लान ही नहीं था, मैं लेके घुस गया। प्लान नहीं था, ऐसे ही रुका रहा था वो। क्या बोला? बात किया मैं। हाँ, कुछ बोला ज़्यादा? वो सब पुरानी बात निकाल रहा था। क्या क्या? पुरानी बात निकाल रहा था, जो मैं छोड़ के गया था, ये वो। हाँ हाँ। मैंने कहा ठीक है, फिर मैं कुछ बोला नहीं। मैंने जब तक स्पॉट पे ना पहुँच जाऊँ जब तक कुछ नहीं बोली। मारता हूँ बड़ा। अरे यार, ये लड़की लोग नाटक कर रहे हैं बेचो। वो 6 तारीख की है। बोलते हैं क्या फार्म हाउस जा रहे हो, रिसोर्ट इसमें भी इसमें जाते हैं ना, एम्यूजमेंट पार्क नहीं तो इसमें जाते हैं बोलते हैं। और लौड़े इन लोग को लग रहा है स्पॉन्सरशिप है, घंटा बोलते हैं स्पॉन्सरशिप मिलने वाला है, तो वहीं से जाने का प्लान है। लगा है घंटे का, ये लोग घंटा दे रहे हैं स्पॉन्सरशिप, तुम लोगों को लगता है? हाँ, अपना बड़ा अपना उन लोग वो सोच रहा नहीं है। उन लोग का कैसा सीन है, बोल रहे हैं स्पॉन्सरशिप पे जा रहे हैं ना। मैं कुछ बोला ही नहीं, मतलब घोषणा पे जाओ, सुनो तुम लोग बाद में मेरे को क्या बोल रहे हो। तो ये कब हुआ बात? अरे कल शाम को ही बात कर रहे थे। वो हितेश को पूछ रहे थे ना, तभी का शॉट है ये। तो हितेश बोला कि आप इधर जाएंगे, फार्म हाउस जाएंगे। अरे क्या फार्म हाउस जा रहे हो यार, सब लड़कियों को बोल। मैंने माधवी आई, स्नेहा बोल रही थी, बोला क्या फार्म हाउस जाके कुछ ये हो जाएगा, समझ लड़की का प्रॉब्लम आया तो वो पानी में उतर नहीं पाएगी, तो ये जिसको नहीं आने का रहेगा वो एम्यूजमेंट पार्क जाएगा, जिसको वाटर पार्क जाने का वो वाटर पार्क जाएगा। ऐसा इमेजिका जाते हैं, इमेजिका जाते हैं। ये लड़की लोग का चूतियापा चालू। तो फार्म हाउस के लिए तो ऋतिजा भी रेडी है, पल्लवी भी रेडी है। कौन कौन? ऋतिजा और पल्लवी। अरे इन लोग की फालतूगिरी है रे, ये लड़की लोग नाटक कर रहे हैं। वो लोग बोलते हैं हाँ इन लोगों को पीने का रहेगा, ये रहेगा। अरे बोला क्या उधर जाके थक जाओगे। मैं ये भी बोला, वो हितेश भी बोला कि अरे उधर जाके इतना पानी गिरोगे तो दूसरे दिन तुम लोग आओगे नहीं। ये मेरी गारंटी है। तो कुछ बोले नहीं। बोला समझ लड़की लोग का भी प्रॉब्लम रहता है, स्नेहा बोल रही थी लड़की लोग का प्रॉब्लम रहता है। अगर समझ प्रॉब्लम आया तो आप लोग को पानी में उतरने को नहीं मिलेगा। हाँ, तो तुम बैठ के खाना खाओ, मत उतरो। अरे क्या चूतिया पाए, बोले ऐसा थोड़ी होता है। और ये स्नेहा और माधवी तो वैसे भी आने वाले नहीं है, तो क्यों बकलोल कर रहे हो? नाटक है रे, मेरे को पता है रे, ये लड़की लोग का नाटक रहेगा। मैं तो उनको कुछ बोलता ही नहीं। राहुल के केस में भी जाना छोड़ दिया मैंने। तो भाई अपना म्हणजे तुम्हाला काय सांगू, लिटरली आमचा प्लॅन होता, पण त्या लोकांनी असं दिलंय, मला बोलतात नाही आम्ही ह्याच्यामध्ये जाऊया, वॉटर पार्क आणि किंवा अम्यूजमेंट पार्कला जाऊया। तो उसके हाँ में हाँ वो आरिफ भी मिला रहा है। इमेजिका जाते हैं। क्या इमेजिका जाते हैं, क्या पागल है क्या? आधी औरत है ना। बेइज्जत चुतिया बात तुम लोग का। तुमच्याशी नंतर बोलतो मी डायरेक्ट याच्या इथे जॉबवर। मी आता भांडूप स्टेशनला आहे, फास्ट ट्रेन पकडली होती, जस्ट उतरून तर बघूया पटापट बस पकडायला जाऊया। 9 पण वाजले, लवकरात लवकर पोचायचं आहे। आता माहीत नाही किती वेळ लागतो मला बसच्या यायला, डोंट नो, चेक करूया। जाऊन दम लागला यार, उगाच थांबलो आता असं झालं मला। नाही थांबलो असतो तर बरं झालं असतं, लवकर तरी पोचलो असतो। 6:15ला निघून 9 वाजले पोचेपर्यंत, शॉर्ट तोच। बघूया तुमच्याशी मी डायरेक्ट एरियात बोलतो। बाय बाय। मी आता एरियात आहे 9 जूनला, जाम गरम होतं आहे आणि ह्या शर्टात तर अशी ते आतमध्ये जे डिझाईनचे हे आहे ते खूप त्याच्यामुळे खाज येते, असं वाटतं टोचचं आहे काहीतरी डेंजरवालं। मी पोचलो आहे, आज जरा जास्तीच लेट झाला आहे, शिवा पडणारच मला असं वाटतं आहे लिटरली। तर बघूया, फ्रेश बिश होऊया जरा, जशी मी नंतर बोलतो। आता वरच्या 9 जूनच्या इथे आहे, हे काय हवा आहे ते नवीन आमचं म्हणजे 9 जूनचं स्कूल नवीन झालेलं आहे, भरले की नाही माहीत नाही, ब्राईट एंजल स्कूल करून आहे, इंग्लिश स्कूल। यार जाम गरम होतं आहे, आणि वरनं आता अर्धा चालत आलो ना म्हणून
बघूया घरी जातो, जरा फ्रेश होतो, काहीतरी खातो, बाबूराव खेळतो, झोपून देतो, बाकी हाक काय बघूया आता. तुमच्याशी नंतर बोलेन. बाय बाय.